मानवीय पहलों पर बढ़ती प्रतिक्रिया। स्वराज्य फाउंडेशन के अध्यक्ष उदय पवार के संकल्प अनुसार एक मानवीय पहल पर विद्यार्थियों को पुस्तकें वितरित की जा रही है। इस नेक कार्य में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार पक्ष के जनरल सेक्रेटरी उमेश येवले, विशाल जुन्नार, सदस्य मंगेश गाडवे, समाजसेवक प्रमोद बामने, सामाजिक कार्यकर्ता मिलन चिले, सामाजिक कार्यकर्ता इसर खान, अध्यक्ष शिवडी तालुका एनसीपी रविंद्र कदम, उपाध्यक्ष शिवडी तालुका एनसीपी नवनाथ पाटिल, सचिव शिवडी तालुका एनसीपी, पत्रकार राजेंद्र सालस्कर और कुछ अभिभावकों ने भाग लिया और उनके हाथों छात्रों को पुस्तिकाएं वितरित की गई। इस कॉन्सेप्ट के लिए उदय पवार और उनकी संस्था की हर जगह सराहना हो रही है और अभिभावकों की प्रतिक्रिया भी बढ़ रही है। ठेवलंय कारण की त्या मोठ्या वह्या ठेवलेल्या आहेत, 200 पेजेस वह्या आहेत आणि त्यातल्या त्यात त्या सुंदरमच्या वह्या आहेत. कारण द्यायचे आता चांगलं द्यायचं, कारण मुलांचे शिक्षण घेतात ते खूप चांगल्या पद्धतीने घेतात, मनापासून घेत आहेत. कुठच्याही जास्ती हॉलचा किंवा कुठचा जास्ती खर्च न करता तो खर्च वह्यामध्ये कसा आपल्याला उतरवता येईल आणि त्यातून मुलांचं शिक्षण किंवा मुलांना वह्या कशा मिळवता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न केला. तो प्रयत्न यशस्वी झाला. आजचा आमचा शेवटचा दिवस आहे. आज आम्ही शेवट करणार आहोत. उद्यापासून आम्ही परत काम धंद्याकडे लक्ष देणार आहोत. तुम्ही दिलेला सगळ्यांनी प्रतिसाद त्याबद्दल खरोखर धन्यवाद. तुमचा सर्वांचा मनापासून आभार. खास करून राजेंद्र साळस्कर, शेखर छेत्रे, करिश्मा, सागर मांजरेकर, ज्योती अहिरे आणि माझ्या सर्व मित्रमंडळांनी खूप चांगलं सहकार्य केलं, त्याबद्दल धन्यवाद. आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करू. एक एक विद्यार्थ्यांना बोलू आपण या वह्या पाहुण्यांच्या हस्ते देऊ. स्वराज फाउंडेशन के माध्यम से जो कार्यक्रम आज आयोजित किया है, सबसे पहले तो मैं उदय पवार जी जो स्वराज फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष है उनको धन्यवाद देता हूँ, क्योंकि शिक्षा ये केवल स्कूल की जिम्मेदारी है, ये केवल बच्चों के पिता माता पिता की जिम्मेदारी है, ये तो है ही है, लेकिन समाज की भी जिम्मेदारी है. और इस विषय को मान के उदय पवार जी ये कार्यक्रम जो कर रहे हैं उसको जितना उनकी तारीफ की जाए उतनी कम है. मैं समझता हूँ कि जिस समाज में हम रहते हैं, छोटे से बड़े होते हैं, उस समाज को कुछ देना ये हमारी जिम्मेदारी है. और इस जिम्मेदारी को निभाते हुए स्वराज फाउंडेशन हमेशा कुछ न कुछ कार्यक्रम इस माध्यम में लेता है. मैंने उनको देखा है कि कोविड के समय भी उन्होंने अच्छा कार्यक्रम लिया था. जो मज़दूर थे वो मज़दूर जिनको खाने की भी मोहताज थे, उस समय उदय पवार जी ने उनका खाने का इंतज़ाम किया था. एक दिन नहीं, लेकिन लगातार 1 महीना 2 महीना जब तक उनका दूसरी कोई व्यवस्था नहीं हुई तब तक उदय पवार जी ने स्वराज फाउंडेशन के माध्यम से वो किया था. और ये ट्रेंड सेटर है. मैं तो ऐसा कहता हूँ कि ये जो स्वराज फाउंडेशन है, उदय पवार जी है, उनके सब साथी है, ये ट्रेंड सेटर है कि ये जो ट्रेंड करते हैं वो बाकी जगह जो संस्थाएं हैं उसको अपना के वो काम आगे बढ़ाती है. तो इस तरह से उनको मैं धन्यवाद देता हूँ और जो भी बच्चे इस माध्यम से प्रभावित हुए हैं उनको भी धन्यवाद देता हूँ. थैंक यू सर. स्वराज फाउंडेशन के द्वारा किताब बुक बांटी जा रही है, इस पूरे कार्यक्रम को लेकर आपकी क्या राय है? स्वराज्य फाउंडेशन हे एक सुंदर असं एक फाउंडेशन आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत जे केलेली कामं आहेत आणि उदय पवार साहेब हे अप्रतिम कामं करत आहेत.
आत्तापर्यंत त्यांनी खूप सुंदर अशी कामं केली आहेत. लॉकडाऊनमध्ये लोकांना मदत केलेली आहे आणि जे करत आहेत आमचा त्यांना प्रत्येक वेळी हातभार असतो. आम्ही नेहमी त्यांना सहाय्य करतो आणि सुंदर असा हा उपक्रम आहे. लहान मुलांना, ज्या शाळेच्या मुलांना वह्या वाटप केलेलं आहे त्यांनी, हा सुंदर असा उपक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. त्याबद्दल त्यांचा खूप आभार आहे. ठीक, थँक्यू सर. कार्यक्रमाचे संयोजक स्वराज फाउंडेशनचे अध्यक्ष उदय पवारजी, मुंबई मराठी पत्रकार संघाचे आमचे 30-35 वर्षाचे मित्र राजेंद्र साळसकरजी, प्रमोद बामणे साहेब, माझा दुसरा अत्यंत जुना सहकारी, मला वाटतं साळसकर यांच्या इतकंच माझी त्यांची मैत्री असेल, मंगेश घाडवेजी, राष्ट्रवादी शिवडी तालुक्याचे अल्पसंख्याकांचे अध्यक्ष इसरार खानजी, रवी, नवनाथ पाटील साहेब, सर्वच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे विद्यार्थी, त्यांचे पालक बंधू आणि भगिनी, सर्वप्रथम मी उदय पवार यांना धन्यवाद देतो की त्यांनी अत्यंत स्तुत्य असा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. शिक्षण ही पालकांची तर जबाबदारी आहेच, ही शाळेची देखील जबाबदारी आहे, परंतु समाजाची देखील जबाबदारी आहे. या भावनेतून शिक्षणाला जेवढी काही मदत करता येईल या भूमिकेतून उदय पवार आणि स्वराज्य फाउंडेशन यांनी हा जो उपक्रम घेतला आहे याला तोड नाही. त्याबद्दल त्यांचे कौतुक करावं तितकं थोडं आहे. कारण आपण जर बघितलं तर शिक्षण ही अशी एक प्रॉपर्टी आहे की जी चोरीला जाऊ शकत नाही. कधीच ज्ञान हे चोरीला जाऊ शकत नाही. आपण बघा, एखाद्या माणसाचा करोडपती असेल, लखपती असेल, प्रॉपर्टी असेल, ती कधी शून्यावर येते. जमीन असेल, 7-12वर फेरफार होतो, ती जमीन निघून जाते. परंतु ज्ञान घेतलेला माणूस आहे, एखादा ॲडव्होकेट आहे, एखादा डॉक्टर आहे, तुम्ही कधी ऐकलं का की त्याचं डॉक्टर की कुणीतरी काढून घेतली? कायम तर आहे त्याच्याबरोबर राहते. आणि म्हणून शिक्षणाला मदत करणाऱ्या ज्या काही संस्था आहेत त्याच्यामध्ये उदय पवारजी असतील, त्यांचा एक सिंहाचा वाटा आहे, सातत्याने ते काम करत असतात. आणि आपण सगळ्यांनी शिक्षणाला महत्त्व द्यावं. आपल्या आई वडिलांनी जे काही कष्ट घेतले त्या आई वडिलांना कधीच विसरू नका, असा संदेश आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो. फार नामलचक भाषण या निमित्ताने करणार नाही, कारण उदय पवारने एक चूक केली आहे की राजकीय कार्यकर्त्याच्या हातात माईक दिला की तो माईक काय लवकर सोडत नाही. पण मी ती काय चूक करणार नाही. मला या ठिकाणी बोलवलं, माझ्या सर्व सहकाऱ्यांचा मानाचा मान सन्मान केला, सगळ्यांना मानाचं पान दिलं, त्याबद्दल स्वराज फाउंडेशनचे मनापासून आभार मानतो. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि स्वराज फाउंडेशनला शब्द देतो की आपण काहीही कार्यक्रम घ्या, आम्ही सगळे आपल्या बरोबर आहोत, हा शब्द देऊन या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. क्या नाम? मेरा नाम है द्रवन शालावकर, स्कूल का नाम है हाई स्कूल. मुझे और वो बोले. मेरा हमको सब पढ़ने के लिए बहुत पढ़ने क्या नाम है? से हमारी स्वराज्य फाउंडेशन जो ट्रस्टी हूँ, से हम सोच आगे बढ़े हुए हम समाज के लिए जो भी यूज़ हो, जैसे पढ़ाई के लिए ज्येष्ठ सीनियर कुछ हेल्प होती है उनको हम पढ़ाई करने के लिए का डिसीजन के दिमाग में पॉलिटिकल लोग बुक बांट 2-4 घंटा कि कोई बड़ा हॉल छोटा सा कोई बुक देते हैं. जब भी है जो कम हुआ होगा तो भी मैं बिजनेस में जे जरा हूँ, तो मैं सोच रहा हूँ कि पढ़ाई में जो भी तकलीफें आती है वो तकलीफें हम ट्रस्ट संस्था करके हम उठाना चाहिए. अब हमारे जैसे मेरे बच्चे थे हो रहे थे, उनका अपनी तरफ से हेल्प, इसलिए हम 200 पेजेस की बुक नोट डाली और वो फ्री में लेकिन देते समय ऐसा नहीं लगा मेरी तरह हो, नहीं तो मैं कुछ ऐसा में उसके लिए टैगलाइन सुना बताने की के लिए करें हम उनको बुक, और लग रहा है कि हमको भी बुक अच्छे लोगों के लिए, लेकिन सब हम कर नहीं सकते तो हम लोगों को मदद की है. से हमने वो बुक और उनके नाम से वो बुक हमने बांटा है. उनके सोशल वर्क
समाधान हुआ उनके तरफ मिला समाधान हुआ है तो कोई आगे ही काम कर बच्चों में हर लोग होता है बहुत अच्छी तरह बच्चे लोग रुक रुक के कर रहे जिधर उसी बच्चे और के बैठ के कुछ बुक हमने उनके इनको पालक से कि बहुत कम लोग और उसकी वजह से बहुत सारी दारिद्र्य और जो गरीबी जो नहीं दे इससे प्रोग्राम से बहुत सारे लोग मिलेगी ऊर्जा मिलेगी ऊर्जा मिलेगी चलते रहेगा।